Morning, all of you. Mathematical methods या चॅप्टर मधला आपला आज लास्ट पॉइंट आहे. In previous lecture we see the multiplication of vectors. Also we see the scalar product. It is also called the dot product and characteristic of the scalar product. Now today we see the vector product and it is also called the क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे कालच मी सांगितलं होतं स्केलर प्रोडक्ट त्याला डॉट प्रोडक्ट म्हणतात आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक ह्यावरती प्रश्न विचारला जातो. ह्यावरती नाही विचारला तर वेक्टर प्रोडक्ट त्याला म्हणतात क्रॉस प्रोडक्ट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. सिमिलरली जशा स्केलर प्रोडक्टच्या आपण बघितलेल्या आहेत तशाच आपण काय करणार आहे वेक्टर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. आता फर्स्ट वेक्टर प्रोडक्ट त्याला क्रॉस प्रोडक्ट असं म्हणतात. The vector product of the two vector is defined as the product of magnitude of the two vector म्हणजे p cross q. Here we consider the two vector p and vector q. Then product of magnitude of the two vector is equal to product of magnitude of two vector and sine angle between them which is called the vector product or cross product. बघा इथं आता आपण डेफिनेशन सांगितलेले आहे. जसं काल बघितलं होतं वेक्टर p डॉट वेक्टर q विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा आणि इथं क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून इथं आपण क्रॉस वापरलेला आहे. क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून आपण म्हणतो वेक्टर p क्रॉस वेक्टर q विच इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा वेक्टर प्रोडक्टसाठी. ओके. आणि थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर p अँड वेक्टर q and its direction is given by the right hand screw rule. आता ज्यावेळेस आपण स्केलर प्रोडक्ट बघितलं स्केलर म्हणजेच काय द क्वांटिटी विच रिप्रेझेंट ओनली इट्स मॅग्निट्यूड अँड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड द वेक्टर प्रोडक्ट. देन इट्स डायरेक्शन इज गिवन बाय द राईट हँड स्क्रू रूल. आता राईट हँड स्क्रू रूल काय आहे तर हा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. हा बघा होल्ड द राईट हँड स्क्रू विथ इट्स ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन कंटेनिंग द वेक्टर and the screw rotate from first vector to the second vector through a small angle. म्हणजे p आणि q हा दोन वेक्टर कन्सिडर केले तर ते प्लेनला त्या परपेंडिक्युलर असतात आणि पहिला वेक्टर सेकंड वेक्टरच्या दिशेने काय होतो रोटेट होतो. द अँगल डायरेक्शन म्हणजे द डायरेक्शन इन विच द स्क्रू टिप would advance in the direction of the vector product of the two vector. म्हणजे जे डायरेक्शन हे वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर बरोबर असते हे आपण राईट हँड स्क्रू रूलच्या सहाय्याने ह्या वेक्टर प्रोडक्टचे डायरेक्शन देतो. तर हा रूल तुम्हाला 2 मार्काला विचारला जाऊ शकतो ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे बघा कॅरेक्टरिस्टिक. आता काल जे बघितलेलं आहेत कालचा जर पॉईंट तुम्हाला कळाला असेल तर सिमिलरली आपण इथं तसंच बघणार आहोत. बघा द वेक्टर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर means vector p cross vector q does not obey the commutative law of multiplication. मग मी काल सांगितलं होतं सायमल्टेनियसली प्रॉपर्टी दोन्हीकडच्या लक्षात ठेवायच्या. काल आपण डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट मध्ये काय सांगितले. आता इथं बघा इथं आपण बघितले वेक्टर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. आता बघा इथं चुकून इथं स्केलर प्रोडक्ट झाले. इथं काय पाहिजे वेक्टर प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेक्टर प्रोडक्ट. इथं कालचंच पेस्ट झालेलं आहे स्केलर इथं वेक्टर म्हणायचे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वेक्टर प्रोडक्ट. आता स्केलर प्रोडक्टमध्ये काल आपण बघितलं होतं कम्पिटिटिव्हला आणि डिस्ट्रीब्युटिव्हला दोन्हीला तिथं उभे होतात आणि वेक्टर प्रोडक्टमध्ये काय होतं कम्पिटिटिव्हला उभे होत नाही. म्हणजेच काय वेक्टर p क्रॉस वेक्टर q नॉट इक्वल टू वेक्टर q क्रॉस वेक्टर p मीन्स वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे द कम्पिटिटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड द वेक्टर प्रोडक्ट ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन मीन्स वेक्टर p क्रॉस ब्रॅकेटमध्ये वेक्टर q क्रॉस वेक्टर r विच इज इक्वल टू वेक्टर p क्रॉस वेक्टर q प्लस वेक्टर p क्रॉस वेक्टर r. म्हणजे ह्या p नी एकदा q ला मल्टिप्लाय करायचं आणि p नी r ला मल्टिप्लाय करायचं. ओके. मग हे लक्षात ठेवा ही झाली तुमची वेक्टर प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक. पुढं द वेक्टर प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट्स सेल्फ मीन्स सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू 0. आणि काल काय सांगितलं होता जर डॉट प्रोडक्ट त्याच वेक्टरशी त्याच्याबरोबर घेतला तर काय येतो स्क्वेअर ऑफ दॅट वेक्टर येतो. मग आता इथं वेक्टर p क्रॉस वेक्टर p घेतला तर काय येणार आहे त्याची मॅग्निट्यूड p साइन थिटा. आणि दोन वेक्टर जर सेल्फ म्हणजे पॅरलल असतील तर त्यामधला अँगल असतो 0 हे मी काल सांगितलं होतं. आणि साइन 0ची व्हॅल्यू किती येते 0 येते. म्हणजेच i क्रॉस i इक्वल टू j क्रॉस j विच इज इक्वल टू k क्रॉस k विच इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार आहे
द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ द व्हेक्टर विथ इटसेल्फ इज इक्वल टू 0. आणि ही जी प्रॉपर्टी खाली सांगितलेली आहे ही लक्षात ठेवा. जसं आपण काल आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के इक्वल टू 1 म्हणलं होतं, तसं इथं आपण 0 म्हणतोय. फॉर द टू नॉन झिरो व्हेक्टर मीन्स ज्या व्हेक्टरची व्हॅल्यू 0 नसेल, व्हेक्टर पी आणि क्यू इन्क्लाइन ॲट अँगल थिटा, देन वी सी दिस 3 कॅरेक्टरिस्टिक. बघा, व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे दोन व्हेक्टर पॅरलल असतील तर त्यामधला अँगल 0 असतो. मग साइन 0ची व्हॅल्यू किती? ती 0च येते. म्हणजे इथे साइन 0ची व्हॅल्यू 0 भरली तर त्याचा आन्सर सुद्धा 0च येणार आहे. ठीक आहे, दोन व्हेक्टर पॅरलल असतील तर त्याचा आन्सर 0 आहे. दोन व्हेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर अँगल असतो 180. आणि अँगल 180 असल्यामुळे साइन 180ची व्हॅल्यू असते 0. म्हणजे ही व्हॅल्यू पुन्हा काय येणार आहे? 0च येणार आहे. व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन थिटा इक्वल टू 90 अँड साइन 90ची व्हॅल्यू असते 1. देन इथं साइन 90ची व्हॅल्यू 1 भरली तर तुमचा आन्सर येणार आहे पी क्यू. म्हणजे ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा जसे आपण काल बघितलेले आहेत. आणि ही प्रॉपर्टी मग अशीच मी वरती सांगितलेली आहे. ही प्रॉपर्टी तुम्हाला खालचं डेरिव्हेशन सॉल्व करताना लागेल. ओके, बघा काल ज्या प्रॉपर्टी बघितल्यात सिमिलरली आपण तशाच इथं प्रॉपर्टी बघतोय. तिथं फक्त पी डॉट क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा आणि इथं पी क्रॉस क्यू विच इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा आहे. आता ही मी काल एक अशी डेरिव्हेशन तुम्हाला घेतलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं नुसता प्रोडक्ट आपल्याला करायचा आहे आणि हे तुम्हाला सेपरेट शोज दॅट म्हणून डेरिव्हेशन विचारलं जातं. आता ऑलरेडी हे आपण काल घेतलेले आहे, आज मी जस्ट सांगते तुम्हाला. बघा, वेक्टर पी ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन दिली आणि वेक्टर क्यू ची दिली आणि तुम्हाला काय करायचं आहे? पी क्रॉस क्यू काढायचं आहे. मग एकदा इथं पी ची व्हॅल्यू भरणार, क्रॉस साइन आहे असं, आणि इथं क्यू ची व्हॅल्यू भरणार. ठीक आहे, मग ते ह्या पी नी आतल्या ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, पुन्हा पी वाय नी तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि पी झेड नी तिन्ही टर्मला. त्यावेळेस युनिट वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे तो आहे असा लिहिणार. मग आता बघा, ह्याने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू. पी एक्स क्यू एक्स इथं आलं, आय क्रॉस आय. ठीक आहे, प्लस पुढं काय आलं? पी एक्स क्यू वाय आय इंटू जे अँड पी एक्स क्यू झेड आय इंटू के. ह्या पहिल्या टर्मने मल्टिप्लाय करून झालं. आता सेकंडनी पुन्हा ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं तर ही तुमची सेकंड टर्म येणार आहे. ओके, आणि पी झेड के कॅपने जर मल्टिप्लाय केलं तर ही तुमची टर्म येणार आहे. ओके, आता ही टर्म आल्यानंतर आपल्याला माहिती आहे आय क्रॉस आय विच इज इक्वल टू जे क्रॉस जे आणि के क्रॉस के. त्याच वेक्टरचा त्याच्याशी जर प्रोडक्ट घेतला तर तो 0 येतो, हे आपल्याला माहिती आहे. आता हे पुढच्या जो प्रॉपर्टी आहेत ह्या नवीन आहेत तुम्हाला, आता त्या लक्षात कशा ठेवायच्या मी सांगते. आय जे के हे 3 युनिट वेक्टर आहे अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शनने. ठीक आहे, आता बघा आय क्रॉस के, आय नंतरनी टर्म कुठली? आय क्रॉस के. म्हणजे इथं राहिली टर्म कोणती? जे ची टर्म राहिली, बरोबर का? आय आणि के आहे म्हणजे राहिला काय? जे. पण आय नंतर ना काय येतो? जे येतो. के तो काय येत नाही म्हणून इथं साइन आलं मायनस जे कॅक. ओके, आता इथं पुन्हा एकदा बघा, जे क्रॉस आय म्हणजे इथं टर्म कुठली राहिली? के ची. आय जे नंतर न के येतो पण इथं आय आलाय म्हणजे इथं मायनस के आला. साइन मायनस कधी येतं? जर क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अपोजिट असेल तर निगेटिव्ह येतं. आता के आणि जे इथं टर्म कोणती राहिली? आय. आणि के नंतर न काय येतं? जे. के नंतर न आय येतो म्हणजे इथं काय आलं? मायनस आय आलं. आय इंटू जे, आय नंतर न जेच येतो म्हणजे इथं प्लस के आला. जे इंटू के म्हणजे इथं आय कॅप आला आणि के इंटू आय म्हणजे इथं जे कॅप आला. ही प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केला म्हणजे जिथं आय क्रॉस आय आहे, जे क्रॉस जे आणि के क्रॉस के त्याच्या व्हॅल्यू 0 भरायच्या आणि बाकीच्या व्हॅल्यू इथं जे व्हेक्टर दिले ते पुटअप करायचे. पण त्या व्हॅल्यू तुम्ही जर इथं पुटअप केल्या तर तुमचं इक्वेशन बघा, हे इक्वेशनमध्ये जर पुटअप केल्या तर हे जे आलेलं आहे तुम्ही डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहिता. कसं लिहिता बघा, वेक्टर पी क्रॉस क्यू युनिट वेक्टर आय जे के, पहिला कॉम्पोनंट पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. हा जर डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केला तर ही स्टेप जी आलेली हे तुमचा आन्सर येतं. हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात? आपण काय करतो? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम क्लोज करतो. म्हणजे आय कॅप जर बाहेर काढला तर हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम क्लोज करायचा आणि कसं राहिलेल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे पी वाय क्यू झेड आणि पी झेड क्यू वाय. बघा इथं आलं का? पी वाय क्यू झेड आणि आय इंटू के कॅप. म्हणजे सेकंडमध्ये जे कॅप घेतल्यानंतर हा उभा कॉलम जाणार आणि आडवा रो जाणार. ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे हा टर्म येणार आहे. म्हणजे हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर तुमची ही टर्म येणार आहे हे लक्षात ठेवा. आणि हा डिटर्मिनंटवरून तुम्हाला परीक्षेला एक्झाम्पल विचारले जातात.
आता लास्ट जी प्रॉपर्टी आहे, द मॅग्निट्यूड ऑफ द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर इज न्यूमेरिकली इज इक्वल टू द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम अँड हुज ॲडजसंट साइड रिप्रेझेंट द टू वेक्टर. मीन्स दिस इज द OACB is the parallelogram and we draw the perpendicular from point B on the OA which is meet at the OA at point D, and theta is the angle between the vector P and vector Q. Now here we consider the vector OA which is equal to vector P and vector OB which is equal to vector Q, and height we represent the h, and theta is the angle between these two vector. देन परपेंडिक्युलर BD हे आपण आत्ता सांगितलेलं आहे. मग आता एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम कसा काढतात, बेस इंटू हाईट. एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट. मग आता बेस म्हणजेच काय OA आणि हाईट म्हणजेच काय BD, आणि साइन थिटा जर काढला तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड आहे BD आणि हायपोटेनियस आहे OB, म्हणजे BD अपॉन OB ही साइन थिटा आला. मग हे इक्वेशन जर तुम्ही इथं दाखवलेलं नाहीये पण लग बघा, BD इक्वल टू रिअरेंज केलं तर तुमचं इक्वेशन काय येणार आहे, OB साइन थिटा येणार आहे. आणि OB म्हणजेच काय आपला वेक्टर Q आहे, म्हणजे Q साइन थिटा आलं कशाची, BD ची व्हॅल्यू, आणि OA ची व्हॅल्यू काय वेक्टर P आणि BD ची व्हॅल्यू आहे Q साइन थिटा इथं भरलं. मग हे जे जर मॅग्निट्यूड घेतली तर साइन थिटा जातो, म्हणजे इथं काय येणार आहे मॉड्युलस ऑफ वेक्टर P क्रॉस वेक्टर Q, म्हणजेच काय मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर प्रोडक्ट, म्हणजे ह्या दोन वेक्टरची काय झाली, ही मॅग्निट्यूड झाली. म्हणजे हा झाला आपला एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. कसा आला, मॉड्युलस ऑफ वेक्टर P क्रॉस वेक्टर Q. ही वेगळी प्रॉपर्टी आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. सोपी आहे, फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल आहेत. हा जसं मी काल टेबल सांगितला होता डॉट प्रोडक्टसाठी, हा क्रॉस प्रोडक्टसाठी. म्हणजे इथं ज्या प्रॉपर्टी वापरलेल्या आहेत ह्या मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ह्या ज्या प्रॉपर्टी वापरलेल्या आहेत ह्या तुम्हाला टेबलच्या स्वरूपात दिले. तुम्ही हा टेबल लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या प्रॉपर्टी लक्षात राहतील, पाठ करायची काही गरज नाही. इथं काय नाही, म्हणजे क्रॉस आहे I क्रॉस I, त्याच वेक्टरचा त्याच्याशी प्रोडक्ट केला तर 0 येतो. त्यानंतर I इंटू J, I J म्हणजे इथं येणार K कॅप, I इंटू K, I नंतर J येतो, K येत नाही, म्हणजे इथं काय आलं मायनस J आलं. पुन्हा J ने I ला मल्टिप्लाय, J इंटू J 0 आणि J इंटू K हे व्हॅल्यू आलं. हे लक्षात ठेवा, फक्त एक टर्म घेऊन मल्टिप्लाय करायचा, हा टेबल लक्षात ठेवायचा. बघा इथं आज आपण काय बघितलंय, वेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यावरती ही जी एक 5वी प्रॉपर्टी विचारली त्याच्यावरती तुम्हाला काय केलं जातं, सेपरेट डेरिव्हेशन विचारलं जातं. आता वेक्टर प्रोडक्ट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लक्षात ठेवा. राईट हँड स्क्रू रूल वेक्टर प्रोडक्ट वेक्टरची डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरतो, ते लक्षात ठेवा. ते तुम्हाला 2 मार्काला स्टेटमेंट विचारलं जातं. इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे, मॅथमॅटिकल मेथड्स हा चॅप्टर संपला आहे. अशा प्रकारे आपले ऑनलाईन 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट अँड मॅथमॅटिकल मेथड्स. आता आज मी तुम्हाला गुगल फॉर्मवरती जी टेस्ट दिलेली आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व करा. ती एकदा टेस्ट जर तुम्ही सॉल्व केली, त्याचा तुम्ही स्कोर बघितला की ते पुन्हा तुम्हाला ती लिंक ओपन होणार नाही, म्हणजे तो पेपर पुन्हा तुम्हाला बघता येत नाही. त्यामुळे एकदाच पेपर सॉल्व करत असताना नीट क्वेश्चन वाचा आणि मगच आन्सर क्लिक करा, आणि 10 तुमचे क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्ही सबमिट करा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण गुगल फॉर्मवर जे असाइनमेंट पुढचं आहे ते घेणार आहोत. ओके, थँक्यू.